श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत। देवघरात लक्ष्मी आणि गणपती कसे व कुठे ठेवावेत। घरात सुख समृद्धी, धन, ऐश्वर्य आणि अडचणींपासून मुक्ती हवी असेल तर देवघराची रचना योग्य असणे फार गरजेचं असतं। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शास्त्रानुसार संपूर्ण माहिती तर जाणून घेणारच आहोत। देवघर नेमकं कुठं असावं तर वास्तुशास्त्रानुसार देवघरासाठी सर्वोत्तम दिशा ही ईशान्य कोपरा आहे। सर्वात शुभ आणि दुसरा जर पर्याय जर म्हणत असाल तर पूर्व दिशा किंवा उत्तर, पण शक्यतो ईशान्य कोपऱ्यामध्ये तुमचं देवघर असायला हवं। आणि कुठली गोष्ट टाळायची आहे, कुठल्या ठिकाणी देवघर नसावं तर बाथरूमच्या शेजारी किंवा जिन्याखाली किंवा बेडरूममध्ये, स्वयंपाकघरात काही अपवाद वगळता जर एखाद्या वेळेला नाही, तुम्ही जर नॉनव्हेज वगैरे खात नसाल, तुमचं सात्विक भोजन होत असेल घरात कायम, तर तुम्ही स्वयंपाकघरात देखील ठेवू शकता देवघर। पण जिन्याखाली, बेडरूममध्ये आणि बाथरूमच्या शेजारी किंवा बाथरूमच्या भिंतीला लागून तुमचं देवघर नसावं। आणि लक्ष्मीदेवी कशी व कुठे ठेवावी तर लक्ष्मीदेवीची मूर्ती ही पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून असावी। आपण पूजा करताना पश्चिम किंवा दक्षिण दिशेला, शक्यतो आपलं पश्चिम दिशेला तोंड असावं। आणि किंवा मग पश्चिम दिशेकडे जरी तुम्ही लक्ष्मीची मूर्ती ठेवली तर आपलं तोंड म्हणजे आपला चेहरा हा पूर्व दिशेकडे देखील आलेला चालतो, पण दक्षिण दिशेला आपलं तोंड नसावं। मूर्ती कशी असावी तर लक्ष्मी देवी बसलेल्या अवस्थेतच कमळावर बसलेलीच लक्ष्मी आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे। दोन हत्तीसह लक्ष्मी फार शुभ मानली जाते। ती गजलक्ष्मी सहित जेव्हा लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते त्यावेळेला आपल्या घरात शुभता, समृद्धी आणि भरभराट ती घेऊन येते। लक्ष्मीचे पाय घराकडे असावेत आणि बाहेरच्या दिशेला ते कधीही लक्ष्मीचे पाय नसावेत। लक्ष्मी कुठं ठेवायची नाही तर जमिनीवर किंवा बंद कपाटात। तुटलेली किंवा भंगलेली मूर्ती ही आपण ठेवायची नाही। त्याचबरोबर गणपती बाप्पांची मूर्ती देखील, आपल्याला गणपतीची मूर्ती ही पूर्व किंवा पश्चिम दिशेकडे तोंड करून असावी। उत्तर दिशेला ठेवलं तरी देखील खूप उत्तम आहे, पण ज्या वेळेला आपण उत्तर दिशेला गणपती किंवा कुठलीही देवता ठेवतो त्यावेळेला आपला चेहरा हा दक्षिण दिशेला होतो, त्यामुळे आपण शक्यतो पूर्व पश्चिम दिशा निवडायची आहे। डाव्या सोंडेचा गणपती हा घरासाठी योग्य असतो। आणि गणपती कुठे ठेवायचा नाही, पायऱ्यांखाली, बाथरूमजवळ किंवा थेट जमिनीवर आपण गणपतीची स्थापना करू नये। देवघरामध्ये देखील तुम्ही ज्या वेळेला गणपती ठेवता त्यावेळेला तिला आसन असावं, मग आसनावर ती गणपती देवता ठेवायचे आहे। आणि लक्ष्मी आणि गणपती एकत्र ठेवताना गणपती नेहमी डाव्या बाजूला आणि लक्ष्मी देवी नक्की उजव्या बाजूला आपल्याला ठेवायची आहे। दोन्ही मूर्तींची उंची समान असावी आणि दिवा किंवा श्रीफळ ह्या दोघांच्या मध्ये जर तुम्हाला ठेवता आलं, दिवा किंवा श्रीफळ तुम्ही ठेवायचं आहे। देवी लक्ष्मीची मूर्ती जर गणपती बाप्पाच्या डाव्या बाजूला ठेवली तर घरातील आर्थिक स्थिती ही बिघडते, कारण पुरुषाच्या डाव्या बाजूला त्याची पत्नी असते। आणि देवी लक्ष्मी तर आदिशक्ती आहे, जी गणेश भगवानांची म्हणजे आपल्या गणपती बाप्पांची, देवाची ती आई आहे। म्हणून देवी लक्ष्मीची मूर्ती नेहमी गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला ठेवायची असते, याचं हे मूळ कारण आहे। या प्रकारे आपण उपाय जर केला हा तर देवी लक्ष्मी आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्याला नक्की मिळणार आहे। आणि देवघरात संदर्भात जर म्हणायला गेला तर तुटलेली किंवा जुनी मूर्ती जर असेल तर ती लगेच बदलायची असते। देवघरात फाटलेले हार, सुकलेली फुलं ठेवू नये। रोज किमान दिवा, अगरबत्ती लावावी। देवघरात घाण, जाळी, धूळ साचू देऊ नये। एकाच देवाच्या खूप मूर्ती टाळाव्यात, 2पेक्षा जास्त नसाव्यात। आणि लक्ष्मी आणि गणपती यांची योग्य स्थापना केल्यास घरात नक्कीच सकारात्मक ऊर्जा वाढते, अडचणी कमी होतात आणि सुख समृद्धीचा मार्ग हा खुला होत असतो। देवघर हे केवळ पूजा करण्याचं ठिकाण नसून घरातील एक ऊर्जा केंद्र आहे आणि त्यामुळे हे ऊर्जा केंद्र कायम पॉझिटिव्ह कसं राहील त्यासाठी आपण आपल्या देवघराची दररोज म्हणजे देवघरातील देवांची दररोज पूजा, नित्य पूजा ही झालीच पाहिजे। हा नियमच बनवायचा आहे, सकाळी उठून पहिले नित्यपूजा करायची आहे आपली देवघरात। आणि जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या मित्रांना देखील तुम्ही नक्की शेअर करा। आपण परत भेटूया अशाच एका नवीन विषयासंदर्भात। सर्वांना श्री स्वामी समर्थ। झाले सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते। श्री स्वामी समर्थ।